उरणमध्ये 25 जुलै रोजी यशश्री शिंदेची हत्या झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली। नवी मुंबईत सलग 2 आठवड्यात 2 महिला अत्याचार आणि खुनाच्या 2 घटना घडल्यामुळे येथील नागरिकांकडून रोष व्यक्त केला गेला। यशश्रीचा मारेकरी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून सर्व घटनाक्रम जाणून घेतला। गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी काल पत्रकार परिषद घेत या गुन्ह्याची उकल कशी झाली याची माहिती दिली आहे। मृत यशश्री आरोपीला भेटण्यास वारंवार नकार देत होती। माझ्यासोबत बेंगळुरूला चल असा तगादा आरोपी दाऊद शेखनं यशश्रीच्या मागे लावला होता। मात्र यशश्रीनं नकार दिल्याने तिचे काही फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करण्याची धमकी आरोपीनं दिली असल्याचं पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितलं आहे। बातमी आपण पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलंय की मयत यशश्री आणि आरोपी दाऊद हे एकाच शाळेत शिकत होते। दाऊदने मधूनच शाळा सोडली होती। त्यानंतरही दाऊद यशश्रीच्या संपर्कात होता, तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा। आरोपी दाऊदकडे यशश्रीचे काही फोटो होते जे तो फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी देत असायचा। खून होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 24 जुलै रोजी यशश्री आणि दाऊद एकमेकांना भेटले होते। यशश्रीनं आपल्यासह बेंगळुरूला यावं यासाठी आरोपीनं तगादा लावला होता। तसंच फेसबुकवर तिचे काही फोटोही अपलोड केले होते। मात्र 24 जुलैला यशश्रीनं त्याची भेट घेतल्यानंतर त्यानं फोटो डिलीट केले। दुसऱ्या दिवशी यशश्री नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जात असताना आरोपी दाऊद शेखनं तिला पुन्हा गाठलं आणि बेंगळुरूला येण्याबाबत गळ घातली। यशश्रीने यासाठी ठामपणे नकार दिल्यानंतर दाऊद शेखनं आपल्यासह आणलेल्या धारदार शस्त्रानं तिची हत्या केली आणि तिथून पळ काढला। गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न नाही। या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, पण सध्या तरी तपासात असं काही समोर आलेले नाहीये। दोघंही एकमेकांच्या संपर्कात होते असं सध्या तरी कळतंय।